हो. 5च्या मागे बरोबर. सर ही 4 टायर सिस्टीम आहे. 4 टायर सिस्टीम मध्ये काय घटना आहे की तुमचा कस्टमर जो कॅच करायचा आहे त्याला तुम्हाला MR पाहिजे, MR वर मॅनेजर पाहिजे आणि मॅनेजर HR पाहिजे. तसं ही 4 टायर सिस्टीम आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कंजूस करून चालतं. असं ही 4 लोक म्हणजे आपल्या कंपनीची 4 टायर आहेत. त्यात एक पण पंक्चर होतात आम्हाला. की जेव्हा आपण ह्या गोष्टी मेंटेन करेल ना तेव्हा आपलं कामकाज चांगल्या पद्धतीने होतं. हे 4 टायर सिस्टीम आहे. त्यातला याचा जर नाही घेतला तर तो लोड इनडायरेक्टली तुमच्यावर येणार. तुमची क्रिएटिव्हिटी कमी होणार. का तर ती काम कोणतरी करावंच लागणार आहे. बरोबर ना. तुम्ही नाही केलं तर कोणते करावंच लागणार ते काम. ह्यासाठी याच्या सिस्टीम फार इम्पॉर्टंट असते. मॅनेजर पाहिजेच का तर लक्ष द्यायला कोण कोणतरी पाहिजेच. त्यात काय वाद नाही काय नाही. आणि MR मार्केटसाठी पाहिजे. मॅनेजरला कुठल्याही प्रकारचं फार मोठं द्यायचं टार्गेट भाग वेगळा पण मॅनेजर टार्गेट नाही. टार्गेट नाही द्यायचं. नाही MR टार्गेट द्यायचं. मॅनेजर आपले होऊन जातात. जसं ही जेव्हा पक्के गेम खेळता येईल ना त्या ठिकाणी तेव्हा ते कामकाज फार मोठं. आणि टार्गेट कुठल्या ओरिएंटेड द्यायचं हे माहीत असावं. सेलच्या ठिकाणी कधी टार्गेट द्यायचं नाही. जे काय टार्गेट द्यायचं आहे आपल्याला ते कायमस्वरूपी कस्टमर बेसवर द्यायचं की मला तुमच्या प्रत्येक हेडक्वार्टरमधनं मला ह्यावेळेस एक 50-20 कस्टमर मला जॉईन झाले पाहिजे. पण त्यानं डॉक्टरनं 5 एक स्ट्रिप लिहू त्यात 10-2 लिहू त्यात 100 आधी किती पण लिहू स्ट्रिप मॅटर तो नाही. मग तो MR आहे ना सेल कॅल्क्युलेट करत बसत नाही. तो काय म्हणतो मला काय करायचं लक्षात घ्या. समोरच्या व्यक्तीला फोकस द्या. फोकस दिल्यानं तो त्या पद्धतीने कामकाज करतो. तर ह्या महिन्यामध्ये 20चं टार्गेट दिला पुढच्या महिन्यामध्ये काय करा 25चं टार्गेट द्या. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 40चं टार्गेट घ्या. फार जे काय कंडिशन असेल त्या पद्धतीनं ही जेव्हा नंबर ऑफ प्रिस्क्रिप्शन वाढतील पण आता डॉक्टर घेणार आहे म्हणजे सेल होणारच ना. क्युम्युलेटिव्ह वाढलं पाहिजे ना. हा मग ग्रोथ पाहिजे ना पर्सन. नाही तुम्ही म्हटलं 20 + 25 दुसऱ्या महिन्यात 45 होते. 45 + 40 म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 20 करायचे. क्युम्युलेटिव्ह तुम्हाला वाढवत द्यायचे. क्युम्युलेटिव्ह नाही सर. ह्या महिन्यामध्ये ज्या डॉक्टरनी प्रोडक्ट आपले प्रिस्क्राईब केले आहे तो पुढच्या महिन्यामध्ये गेल्याची शुअरिटी नाही सर. ओके असं नाही. फक्त एक आहे की आपल्या नंबर ऑफ प्रिस्क्रिप्शन बेस वाढला पाहिजे हा महत्वाचा विषय. मग ते डॉक्टरना 5 स्ट्रीप देऊ नाही 100 स्ट्रीप देऊ मॅटर तो नाही आहे. जर तो आपण सेलवर फोकस करत गेलो की बाबा तुमचा मला 1-1.5 लाख रुपये सेल पाहिजे 2 लाख रुपये सेल पाहिजे हा फोकस करत असला तो काय करतो टार्गेटच्या नावाखाली तो काय करतो की सर तुम्ही टार्गेट दिला म्हणजे मी कसंही काम करणार मग तो काय करतो पैसे वाटायला सुरुवात करतो. असते म्हणजे आपण दिलेले पैसे तर नसेल तर आपण गिफ्ट वाटायला सुरुवात करतो. आपण काय म्हणतो अरे हा सर तुम्ही टार्गेट द्यायचा मग त्यासाठी आम्हाला काय ते द्या. इथे नसेल तर असं होत नाही मार्केटला मग पैसे द्या. आज मार्केटमध्ये असं ट्रेंड आहे की समजा एकदम मी तुम्हाला MR म्हणून घेतलं तर एक तुम्हाला मी फिक्स सॅलरी देतो 50,000 सॅलरी देतो. बाकी 4 कंपन्या सेकंड टार्गेट देतात. इन्सेंटिव्ह टार्गेटमध्ये इन्सेंटिव्ह मी जर तुम्हाला दिला तुम्ही म्हणणार सर मी आता 1 लाख केला नंतर मी 1.5 तुम्हाला इन्सेंटिव्ह देत नाही. म्हणजे तो काय करतो कसं तो इन्सेंटिव्ह पार्ट ऑफ सॅलरी इन्सेंटिव्ह ह्याच्यावर मागायचं नंबर ऑफ कस्टमर इन्सेंटिव्ह द्यायचा. ओके सेलवर नाही देत सर नाही अजिबात नाही. सेलमध्ये इन्सेंटिव्ह द्यायला गेलो ना तर काय अडचण येते त्याची तुलना बाकीच्या लोकांबरोबर होते. लक्षात घ्या ऑल ओव्हर मार्केट ट्रेंड चालू होतो. लक्षात घ्या आपल्याला एंड ऑफ द डे आपल्या कंपनीला पाहिजे काय. ओके आपले नंबर ऑफ प्रिस्क्रिप्शन पाहिजेत. ब्रँड बनवायचा आहे. तुम्ही ते कसं हे करणार ट्रॅक कसं करणार 40 कसं 25 सर पार्टी बाय स्टेटमेंट स्टॉकेस कोण येत असतं आपल्याला. एखादा क्लोजिंग स्टेटमेंट वरून क्लोजिंग स्टेटमेंट होते आणि त्याच्या बाजूच्या मेडिकल वरून लक्षात येईल आपल्याला की कोणत्या त्या आजूबाजूच्या 2-3 मेडिकल वर जे जाते त्यावरून लक्षात येईल की कोणता डॉक्टर हे करतोय हा प्रिस्क्राईब करतोय. बरोबर. आता